आजच्या लेक्चरमध्ये वेक्टर आयडेंटिटीची आणखी काही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. पुढचं एक्झाम्पल आहे पहा. फॉर अ सॉलिनॉइडल वेक्टर फील्ड ई बार शो दॅट कर्ल ऑफ कर्ल ऑफ कर्ल ऑफ कर्ल ऑफ ई बार इक्वल टू डेल रेज टू 4. ओके, सॉलिनॉइडल वेक्टर फील्ड आपल्याला गिवन आहे. सो गिवन ई बार इज solenoidal. That means solenoidal means dot product of del with E bar equal to 0. So this is given thing. And now therefore curl of E bar, सुरुवातीला दोन कर्ल आहेत ते मी अप्लाय करतो कारण त्या टाइपची प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. कर्ल ऑफ कर्ल म्हणजे काय? डेल क्रॉस ई बार. ओके, सो तीन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आहे. हा डेल हा पण वेक्टर आहे आणि ई बार पण वेक्टर आहे. तीन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असेल तर आपल्याकडे वेक्टर आयडेंटिटी आहे डेल क्रॉस यू क्रॉस व्ही. तर ती आयडेंटिटी अप्लाय केल्यानंतर आपल्याला भेटते. पण आपण काय करतो त्याच्यामध्ये पहिला आणि शेवटचा याचा डॉट प्रोडक्ट घेतो डेल डॉट ई बार आणि त्याला मल्टिप्लाय मिडलचा. ओके, तिथं डॉट किंवा क्रॉस प्रोडक्ट नसणार आहे. नंतर मायनस साइन पहिला आणि दुसरा याचा डॉट प्रोडक्ट आणि त्याला मल्टिप्लाय उरलेला वेक्टर म्हणजे तिसरा वेक्टर ई बार. अशी ती वेक्टर आयडेंटिटी आहे सिन्स युजिंग दिस सेवेंथ वेक्टर आयडेंटिटी. ओके, सो वी नो दॅट ई बार इज सॉलिनॉइडल. दॅट मीन्स डेल डॉट ई बार इज इक्वल टू 0. सो हियर इज डेल डॉट ई बार. दॅट मीन्स दिस टर्म बिकम 0 minus this become del square of E bar. Okay, del dot del means del square of E bar. So in that way we get minus del square of E bar. This is curl of E bar. And now finally curl of E bar equal to this term become minus del square E bar. And curl into curl means del cross this curl of E bar which is minus del square E bar. Okay, कारण curl into curl E bar आपण काय फाइंड केलेलं आहे त्याला मायनस डेल स्क्वेअर E bar. कर्ल ऑफ कर्ल means del cross remaining term. Okay, so in that way we get this is equal to, again using same property, we get del its dot product with last term means minus del square E into remaining means middle vector which is del, then minus sign first vector its dot product with second vector into remaining vector which is minus del square E bar. Okay, so in that way we know that this minus del square means del dot del. ओके, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असतो? स्केलर असतो. म्हणजे या ठिकाणी मायनस डेल स्क्वेअर काय आहे? स्केलर आहे. स्केलरला आपण डॉट प्रोडक्ट मध्ये बाहेर घेऊ शकतो. मायनस डेल स्क्वेअर बाहेर आणि डॉट प्रोडक्ट कोणाचा उरला? डेल डॉट ई चा उरला. इनटू हा डेल आहे तसा मायनस डेल डॉट डेल मीन्स डेल स्क्वेअर. दिस मायनस इंटू मायनस बिकम प्लस इंटू दिस डेल स्क्वेअर ई बार. So in that way we get this del dot E bar is 0 because E bar is solenoidal. So we get 0. This total term becomes 0 due to this del dot E bar, and this remaining term is plus del square into del square become del raised to 4 E bar. So in that way finally we get del raised to 4 E bar, and this is our required RHS. Okay, तर या पद्धतीने अतिशय सिंपल पद्धतीने आपण ही वेक्टर आयडेंटिटी स्टँडर्ड ज्या वेक्टर आयडेंटिटीज आहेत त्यांची मदत घेऊन सॉल्व करू शकतो. कर्ल आहे, कर्ल म्हणजे सर्वांना माहित आहे. कर्ल ऑफ एफ बार म्हणजे काय असते? डेल क्रॉस एफ बार. ओके, कर्लची डेफिनेशन आपण या ठिकाणी अप्लाय केलेली आहे आणि एक वेक्टर आयडेंटिटी या ठिकाणी आपल्याला कामी आली. आणि सॉलिनॉइडल म्हणजे सर्वांना माहित आहे डेल डॉट ई बार इज इक्वल टू काय असते? 0 असते. ओके, तर एकदा बघून घ्या. पुढचं एक्झाम्पल पहा. या ठिकाणी आपल्याला शो दॅट करायचा आहे एफ बार दिलेला आहे एफ ऑफ आर इंटू आर बार. एफ ऑफ आर हे स्केलर फंक्शन आहे, आर बार हे वेक्टर आहे. इज ऑलवेज इररोटेशनल.
and determine f of r such that f bar is solenoidal also. ओके, आपल्याला f बार जे आहे कॅपिटल f बार ते इररोटेशनल दाखवायचं आहे. ओके, आणि f बार जर सॉलिनॉइडल असेल तर f ऑफ r काय असेल हे आपल्याला डिटरमाइन करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन गिवन f bar is equal to f of r into r bar. Here we want to show that f bar is irrotational. f bar हे irrotational दाखवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, डेल क्रॉस f bar फाइंड करावं लागेल. Therefore del cross f bar means del cross of f of r into r bar. Okay, so this is equal to, आता या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट आहे डेलचा कोणाबरोबर, स्केलर फंक्शन आणि वेक्टर फंक्शनच्या प्रोडक्ट बरोबर. ओके, नॉर्मल प्रोडक्ट आहे या ठिकाणी. तर अशी प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. ती प्रॉपर्टी काय सांगते, सुरुवातीला f ऑफ r जे स्केलर फंक्शन आहे त्याच्याबरोबर डेलचा प्रोडक्ट घ्या, डेल इंटू f ऑफ r, आणि त्याचा क्रॉस प्रोडक्ट उरलेल्या वेक्टर बरोबर म्हणजे r बार बरोबर घ्या. ओके, नंतर प्लस साइन, पहिलं जे स्केलर फंक्शन आहे ते आहे तसं ठेवा आणि डेलचा क्रॉस प्रोडक्ट घ्या r बार बरोबर. ओके, अशी प्रॉपर्टी आहे आपल्याकडे. सिन्स या ठिकाणी लिहिली बा कुठेतरी ती प्रॉपर्टी. ओके, जसं डॉट साठी ट्रू आहे तसंच क्रॉस साठी ते ट्रू आहे असं मेन्शन केलेलं आहे पहिलं. म्हणजे थोडक्यात 2 नंबरची प्रॉपर्टी. ओके, फक्त डॉटच्या ऐवजी काय घ्यायचंय, क्रॉस घ्यायचा आहे. ती प्रॉपर्टी तर लिहिली नाही, डॉट साठी लिहिलेली आहे, सेम प्रॉपर्टी क्रॉस साठी आहे. सो इन दॅट वे वी गेट डेल f ऑफ r, डेल ऑफ f ऑफ r मीन्स, ओके, डेल ऑफ f ऑफ r काय असते, f डॅश ऑफ r डिवायडेड बाय r इंटू r बार असते. पहिलं लिहिलेलं आहे डेल ऑफ f ऑफ r मीन्स f डॅश ऑफ r डिवायडेड बाय r इंटू r बार, आणि याचा क्रॉस प्रोडक्ट कोणाबरोबर, r बार बरोबर, प्लस f ऑफ r इंटू डेल क्रॉस r बार असते 0. ओके, डेल क्रॉस r बार काय असते, 0 असतं. इथं कुठेतरी लिहिलंय बा डेल क्रॉस r बार इक्वल टू 0. अँड नाव f डॅश ऑफ r डिवायडेड बाय r आहे तसे स्केलर फंक्शन आहे. ओके, आणि या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट r बार डॉट क्रॉस r बार काय असतोय, 0 असतोय. ओके, कारण क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असतो, 3/3 डिटर्मिनंट असतो. पहिल्या रो मध्ये आय जे के, दुसऱ्या रो मध्ये पहिल्या वेक्टरचे आय जे के चे कोएफिशिएंट, आणि तिसऱ्या रो मध्ये पुढच्या वेक्टरच्या आय जे के चे कोएफिशिएंट. पण हे दोन्ही r बारच आहेत म्हणजे यांचे कोएफिशिएंट सेमच आहेत, म्हणजे दुसरा आणि तिसरा रो सेम असणार आहे. डिटर्मिनंट मध्ये जर 2 रो सेम असतील तर तो डिटर्मिनंट 0 असतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काय येणार आहे, 0 येणार आहे. प्लस हे 0 आहेच. सो इन दॅट वे वी गेट 0 अँड देअरफॉर f बार इज इररोटेशनल. f बार काय आहे, इररोटेशनल आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊन आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, f बार जर सोलिनॉइडल असेल तर f ऑफ r आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. ऑल्सो गिवन f बार इज solenoidal. Okay, and therefore del dot f bar is equal to 0. So this implies del dot f bar 0 आहे, पण f बार ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे तर काय येणार आहे, del dot f बार म्हणजे काय आहे, f ऑफ r इंटू r बार इक्वल टू 0 येणार आहे. पण परत आपल्याकडे सेम प्रॉपर्टी आपण अप्लाय करणार आहोत, del dot phi इंटू u बार. स्केलर आणि वेक्टरच्या प्रोडक्टचा डॉट प्रोडक्ट डेल बरोबर घेतला तर तो सेपरेट होणार आहे. सेपरेट होताना काय होणार आहे, ते डेल ऑफ f ऑफ r होणार आहे, आणि याचा डॉट प्रोडक्ट r बार बरोबर प्लस f ऑफ r ॲज इट इज अँड डेल डॉट r बार येणार आहे, अँड दिस इज इक्वल टू 0. ओके, तर या पद्धतीनं हे इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. त्याला पुढे सिम्प्लिफाय करायचे, कारण आपलं मेन टार्गेट काय आहे, आपलं मेन टार्गेट आहे f ऑफ r फाइंड करणं. सो देअरफॉर डेल डॉट f ऑफ r इज f डॅश ऑफ r डिवायडेड बाय r इंटू r बार इट्स डॉट प्रोडक्ट विथ r बार प्लस f ऑफ r as it is del dot r bar is 3 equal to 0. So in that way we get f dash of r divided by r bar dot r bar is r square plus 3 f of r is equal to 0.
and therefore finally we get f of r into r, f dash of r into r plus 3f of r equal to 0. आपलं टार्गेट काय? आपलं टार्गेट आहे एफ ऑफ आर फाइंड करणं. तर मी काय करतो, याच्यामध्ये हे 3f ऑफ आर जे आहे ते उजव्या साईडला शिफ्ट करतो. एफ डॅश ऑफ आर इंटू आर इज इक्वल टू मायनस 3f ऑफ आर. ओके, and now shift this f of r toward left side, and therefore f dash of r divided by f of r is equal to minus 3 upon r. ओके, या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आलेले, आपल्याला डेरिव्हेटिव्ह नको, आपण याला इंटिग्रेट करूया. इंटिग्रेटिंग we get, after integration we get integration of f dash of r divided by f of r dr is equal to minus 3 integration 1 upon r dr. ओके, या पद्धतीने इंटिग्रेशन येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे खाली जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर इंटिग्रेशन काय येतं, खालच्या फंक्शनचा लॉग येतो. सो वी गेट लॉग ऑफ f ऑफ r is equal to minus 3 into integration of 1 upon r is log of r plus constant of integration become log c. So in that way we get log of f of r is equal to, हे minus 3 r च्या पॉवरला जाईल म्हणजे log of r raised to minus 3 होईल into log c, तर ते होणार आहे log of c r raised to minus 3. दोन्ही साइडचा लॉग कॅन्सल होईल, आपल्याला भेटेल f of r is equal to c r raised to minus 3, which is equal to c divided by r cube. So this is our required function f of r, which is c divided by r cube. Okay, या पद्धतीने अगदी इझिली आपण हे प्रूव्ह करू शकतो. फक्त या ठिकाणी आपल्याला काय माहित पाहिजे, इरोटेशनल म्हणजे काय आहे ते माहित पाहिजे तर आपण ते प्रूव्ह करू शकतो. सॉलिनॉइडल आहे फील्ड म्हणजे काय आहे तर ते माहित असेल तर पुढे f of r आपण फाइंड करू शकतो, आणि ही एक सिंपल प्रॉपर्टी. ओके, एकदा बघून घ्या. Now this is our next example. So in this example we want to show that f bar is irrotational and also find function phi if f bar is del phi. So first of all write down given function f bar. We know that f bar is irrotational if del cross f bar is equal to 0. So del cross f bar become del cross of f bar. This is our f bar function. So first of all simplify this function inside the bracket. So we get del cross into bracket, multiplying this 1 upon r inside the bracket, so we get r into a bar, then plus a bar dot r bar into r bar divided by r. Okay, and now separate this cross product, so we get del cross r into a bar plus del cross into bracket a bar dot r bar into r bar divided by r. ओके, आणि आता क्रॉस प्रोडक्ट मध्ये पाहिजे तर काय आहे, हे स्केलर फंक्शन आहे, हे वेक्टर फंक्शन आहे. इथं पण हे स्केलर फंक्शन आहे, हे जे आहे ते वेक्टर फंक्शन आहे. तर आपण ते सेपरेट करूया. तर या पद्धतीने होऊन जाईल पहा, डेल ऑफ आर क्रॉस ए बार. ओके, प्लस, कारण हे स्केलर फंक्शन आहे, स्केलर आणि वेक्टरचा डॉट किंवा क्रॉस प्रोडक्ट येत नाही, प्लस हे स्केलर फंक्शन आहे तसं आणि येणार आहे डेल क्रॉस ए बार. ओके, then plus again apply same property here. So this is called function scalar function phi, and this is vector function u bar. So we get del of a bar dot r bar, its cross product with r bar with r, then plus sign a bar dot r bar as it is, and del its cross product with r bar divided by r. Okay, so in that way we get this become del r become 1 upon r into r bar cross a bar. Okay, del r, r चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि त्याला मल्टिप्लाय 1 upon r into r bar. ठीक आहे, प्लस this r as it is, del cross r bar is 0. Okay, cross product of del with constant vector become 0 plus del of a bar cross r bar, del of a bar cross r bar is a bar, del of a bar dot r bar is a bar cross r bar divided by r as it is, plus a bar dot r bar as it is
इंटू डेल ऑफ आर बार क्रॉस आर. आता या ठिकाणी हे वेक्टर फंक्शन आहे, हे स्केलर फंक्शन आहे. हे परत सेम प्रॉपर्टी आपल्याला क्रॉस प्रोडक्ट इथं सेपरेट करायचं आहे. येणार आहे क्रॉस प्रोडक्ट डेल ऑफ 1 अपॉन आर इंटू आर बार प्लस 1 अपॉन आर ॲज इट इज इंटू डेल क्रॉस आर बार. ओके, सिन्स del of del cross phi u bar is equal to del phi cross u bar plus phi into del cross u bar. Using this property, and del cross a bar become 0 as well as del of f of r is equal to f dash of r divided by r into r bar. ओके, या तीन प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी यूज केलेल्या आहेत. आणि याच्यानंतर काय येत आहे, now simplify this, we get r bar cross a bar divided by r bar. हे ऑब्झर्व केलं तर ही टर्म आणि ही टर्म सेमच आहे बघा, फक्त या ठिकाणी काय आहे, इथं आर बार क्रॉस ए बार आहे आणि या ठिकाणी ए बार क्रॉस आर बार आहे. आपण सेम करून घेऊया, याची ऑर्डर चेंज करूया आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये जर ऑर्डर चेंज केली तर त्या टर्मचं साइन चेंज होतं. म्हणजे प्लस आहे ते काय होईल, मायनस होईल. मायनस आर बार क्रॉस ए बार डिवायडेड बाय आर, या पद्धतीने ते फंक्शन येईल. प्लस हे ए बार डॉट आर बार ॲज इट इज इनटू ब्रॅकेट del of 1 upon r become minus 1 upon r cube into r bar cross r bar. Okay, then plus sign 1 upon r as it is, and del cross r bar is 0. Okay, since del cross r bar becomes 0, so in that way we get this term becomes 0. Then plus a bar dot r bar into bracket 0 plus 0, since r bar cross r bar is also 0. ओके, त्याच वेक्टरचा त्याच वेक्टरशी क्रॉस प्रोडक्ट काय येतो, 0 येतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय ते पॅरलल आहेत एकमेकांना, तर या पद्धतीने 0 येते. and therefore f bar is irrotational. Now given f bar is equal to del phi. Okay, now f bar is irrotational and therefore f bar dot dr bar is equal to del phi dot dr bar. So this implies f bar dot dr bar is equal to d phi, and therefore d phi is equal to f bar dot dr bar. So this is equal to, our f bar is, after simplification we get r a bar, so f bar become r a bar plus a bar dot r bar into r bar divided by r, its dot product with dr bar. Okay, तर या ठिकाणी मग हा डॉट प्रोडक्ट सेपरेट होईल, तो होईल r into a bar dot dr bar plus a bar dot r bar आणि डिवायडेड बाय r. ओके, स्केलर फंक्शन आहे, मग फक्त वेक्टर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट येणार आहे, म्हणजे येणार आहे r bar dot dr bar. ओके, या पद्धतीने ते सेपरेट होऊन जाईल. पहा, हा या ठिकाणी हा वेक्टर होता आणि याचा प्रोडक्ट हा डॉट प्रोडक्ट हा या वेक्टर बरोबर येईल. सो दिस इज इक्वल टू r into a bar dot dr bar plus a bar dot r bar into 1 upon r आणि r bar dot dr bar become r dr. ओके, तुम्ही सिम्प्लिफाय करून चेक करू शकता, r bar dot dr bar काय येणार आहे, r dr येणार आहे. या ठिकाणी r ला r कॅन्सल होत आहे आणि आपल्याला भेटते r into bracket a bar dot dr bar plus a bar dot r bar into dr. Okay, so in that way we get r into a bar dot r dr means derivative of a bar dot r bar. Okay, plus a bar dot r bar as it is into dr. So this become a
derivative of product of R and A bar dot R bar. Okay, and now integrating we get, after integrating we get phi is equal to, दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घेतलं तर डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल आणि आपल्याला भेटेल phi is equal to r into bracket a bar dot r bar plus constant c. So in that way we get the scalar point function phi. Okay, एकदा बघून घ्या. दोन एक्झाम्पल दिलेली आहेत, ती होमवर्क साठी आहेत पहा, घरी तुम्ही सोडवायची आहे. पहिले एक्झाम्पल आहे, शो दॅट डेल स्क्वेअर ऑफ डेल ऑफ आर बार डिवायडेड बाय आर इक्वल टू 0. वेक्टर आयडेंटिटी अप्लाय करायची आहे आणि सिम्प्लिफाय करायचे. सिमिलरली एफ ऑफ आर इंटू आर बार ही सोलिनॉइडल वेक्टर फील्ड दिलेली आहे आणि आपल्याला एफ ऑफ आर इंटू आर क्यूब हे कॉन्स्टंट फंक्शन आहे हे प्रूव्ह करायचं आहे. या ठिकाणी पण सॉलिनॉइडलचा कन्सेप्ट यूज करायचा आणि काय वेक्टर आयडेंटिटीची मदत या ठिकाणी होईल ती घेऊन हे फंक्शन जे आहे ते कॉन्स्टंट दाखवायचं आहे. ओके, थँक्यू.